पहिल्यांदा 10वीत नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नापास होण्याची भीती होती। त्यामुळे विद्यार्थ्यांनी बस स्थानकावरच विष प्राशन करून आत्महत्या केली। ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी नागपूर जिल्ह्यातील कुही बस स्थानकावर घडली। आर्यन विजय लुटे, वय वर्ष 17, राहणार अकोले, तालुका कुही असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन लुटे हा कुही शहरातील एका नामांकित विद्यालयाचा विद्यार्थी होता। गेल्या वर्षी मार्च 2024च्या परीक्षेत तो नापास झाला होता। शासनाच्या नियमानुसार एटीकेटी नियमानुसार त्याने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे 11वीत प्रवेश घेतला होता, परंतु त्यासाठी 2 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विषयात पास होणं गरजेचं होतं। त्या अनुषंगाने तो सप्टेंबर महिन्यातील पूरक परीक्षेस बसला होता, परंतु पेपरच्या दिवशी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याचा व इतर गावाशी व उमरेड सारख्या शहराशी संपर्क तुटला होता। त्यामुळे आर्यन उमरेडला परीक्षेसाठी जाऊ शकला नव्हता। अभ्यास होऊनही केवळ पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचता न आल्यामुळे आर्यन पुन्हा नापास झाला। त्यामुळे नैराश्यात गेला होता। आता त्याच्याकडे असलेल्या शेवटच्या संधी दोन्ही विषयात उत्तीर्ण होणे गरजेचं होतं। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो खूप अभ्यास करत होता, मात्र अभ्यास होऊ शकला नाही। इंग्रजी विषयाची मनात भीती निर्माण झाली आणि नापास होण्याच्या चिंतेमुळे तो तणावात वावरत होता। शनिवारी 10वीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता। अभ्यास न झाल्यानं आपण उत्तीर्ण होणार नाही या भीतीने धान्यात सुरक्षेसाठी वापरण्यात येणारं विषारी द्रव्य प्राशन केलं। बसस्थानकावरच काही वेळानं तो बेशुद्ध पडला। हा प्रकार त्याच्या वर्गमित्रांच्या लक्षात आला। त्याने आर्यनच्या वडिलांना फोन करून माहिती दिली। तोपर्यंत आर्यनला ग्रामीण रुग्णालय कुही येथे भरती करण्यात आलं होतं। माहिती मिळताच त्याचे वडील आणि अन्य नातेवाईक रुग्णालयात पोहोचले। तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरता नागपूर मेडिकल रुग्णालयात रवाना केलं।